तुझं असं कसं होईल अगं? शालना त्या आपल्या दोघांसाठी पण तेवढीच महत्वाची होती ना. मग आपल्या दोघांची वाचा का गेली नाही? मला हे कळतं तुझं, जाणारा जातो पण मागच्या लोकांना जगण्याची ताकद देणारा देवच असतो. शालना ते तुझी आई होती आणि माझ्यासाठी पण ती आईपेक्षा कमी नव्हती. एवढं सगळं असताना मला नात्याचीच वाचा गेली. मला हे काही पचत नाही तुळजा. हे ह्या सगळ्यात काहीतरी चुकीचं असं वाटतंय मला. हे काहीतरी वेगळं आहे तुळजा. आणि हे ना, हे फक्त मला नात्याच आपल्याला सांगू शकते. मलाही पटतंय. आईच्या शेवटच्या क्षणीनं ती छोट्याईकडे बोट दाखवत होती. खरं छोटी आई काहीच बोलत नव्हती. मग असं का केलं असेल आईने? सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कडावरून धक्का दिला. मला पण तेच वाटायला लागलं. पण तिचं तर कोणाशी कसलंच वैर नव्हतं रे. पण तिला धक्का देण्याचं धाडस कोण करेल? डॅडी. कदाचित डॅडी. तू ठीक आहेस ना आता? होय. बरं, मी काय म्हणत होते, मला आता थोडे दिवस इथंच थांबावं लागेल. आणि हा, तुम्हाला तुमची कामं असतील ना, त्यामुळं तुम्ही रोज रोज इथं नाही आलात तरी बी चालेल. हे बघ, मला माहिती आहे कामापेक्षा कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे ती. हा, जर तुला आवडणार नसेल तर ठीक आहे, मी परत इथे नाही येणार. नाही, तसं नाही. तुम्ही उगाच राग नका मानून घेऊ. मी आपलं सहज बोलले. पण का आलात तुम्ही इथं? नाही म्हणजे नेहमीप्रमाणे नानांनी जबरदस्ती केली का? तू काय बोलतेस तू? आणि नाना मला प्रत्येक वेळी जबरदस्ती करून गोष्टी करायला सांगतात असं नाही आहे. मी पण माणूसच आहे ना. मला वाटलं म्हणून मी आलो. मला पण म्हण आहे. तसं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ, तुझं दुःख मी वाटून जरी घेऊ शकत नसलो ना. कसे सत्य? माझी आत्या गेली, आता मला तुझाच आधार आहे. तुझ्यात आणि तिच्यात मी कधीच फरक नाही केला आणि तू पण तिच्या इतकाच जीव लावलास मला. आज तिच्या जाणीनं आपण सगळेच धक्क्यात आहे. पण मला वेगळ्याच गोष्टीची रुखरुख लागून राहील. त्याला शेवटच्या वेळी पण मला काहीतरी सांगायचं होतं ग. पण तिला काय सांगायचं होतं ते अजूनपर्यंत मला कळू शकलेलं नाही. घडलेल्या सगळ्या गोष्टी बघतात ती आपोआप दरीत पडली हे माझ्या मनाला मान्यच नाही. छोटी आई, तुझं आणि आईचं नातं माहिती आहे ना ग मला. तुमच्यातला जिव्हाळा बघूनच सगळे लोक तुम्हाला नावजत असायचे. म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय आम्ही. मला तुला खोदून काही विचारायचं नाही, पण जे काही घडले त्यापेक्षा काही वेगळं तुला सांगायचं असेल तर तुम्हाला बिंदास सांग. आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आज ही बी इच्छा पूर्ण करू. शेवटच्या प्रवासाला निघा. सोपं नाही र माझ्यासाठी काहीच सूर्या. मी खरंच लई विचित्र अडकली. नाहीतर मी तुला समजा सांगितलं असतं. आता तरी घबराण्यापलीकडं माझ्याकडे काहीच पर्याय नाही. माफ कर र मला लेकरा. आत्या, आत्या शांत शांत. काळजी घे.
आता येतो आम्ही. काळजी घे. म्हटलं झोपायला जाण्यापूर्वी मालकीन छोट्या मालकीन बाईंची विचारपूस करायला म्हटलं. मालन 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 आमच्या मालननं शालनच्या जाण्याचा एवढा धासका घेतलाय ना का ते एकदम गप्पच झाले. नाही त्यांना गरजच होती तुमची. ठीक आहे डॅडी, येतो आम्ही. काय लागलं तर सांगा आम्हाला. डॅडी मला एक सांगा, आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कुठं होता तुम्ही? काही नीट आठवत नाही पर ग्रामपंचायतीची मीटिंग होती ना गावच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल. तुळजाचा आम्हाला फोन आला, मग आम्ही तडक तिकडे गडाकडेच गेलो. जावे बापू तुम्ही असं काय विचारताय? नाही, सहजच विचारलं. ठीक आहे, येतो आम्ही. ये.